नायगाव पूर्व परिसरात जुन्या वादातून एका 28 वर्षीय तरुणावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून त्याला तब्बल 16 टाके पडले आहेत। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकित राधेश्याम विश्वकर्मा वय वर्ष 28 राहणार नायगाव पूर्व यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। दिनांक 1 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सनटेक बिल्डिंग समोरील पानटपरीजवळ फिर्यादी यांना बोलवण्यात आले होते। तेथे गेल्यानंतर विनीत उर्फ सोनू विजय कांबळे, शादाब आणि मल्ला यांनी जुन्या वादाच्या कारणावरून फिर्यादीवर हल्ला केला। यावेळी आरोपींनी धारदार चाकूने फिर्यादीच्या उजव्या काखेखाली तसेच पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली। या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत। या प्रकरणी नायगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी विनीत उर्फ सोनू विजय कांबळे याला अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।